छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता जामीन मिळालाय। मात्र त्यावरून आता आरोपांची राळही उठलेली आहे। पाहुयात कोरटकरला जामीन नेमका कशाच्या आधारे मिळाला आणि जामीन देताना त्याला कोणत्या अटी घातल्या गेलेल्या आहेत ते या स्पेशल रिपोर्टमधून। प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोरटकरच्या जामिनावरून आरोप प्रत्यारोप। शिवरायांच्या अपमानाप्रकरणी होता तुरुंगात। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली। सोबत इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकीही दिली। त्यामुळे प्रशांत कोरटकरला अटक झाली। पण त्याआधी प्रशांत कोरटकरने पोलिसांना अनेकदा गुंगारा देत पळपुटेपणा केला। अखेरीस त्याला तेलंगणातून अटकही करण्यात आली। त्यानंतर त्याला जेव्हा कोल्हापुरात आणलं तेव्हा त्याच्या विरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला। आता 15 दिवस तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे। हा जामीन देताना कोर्टाने काही अटी देखील घालून दिलेल्या आहेत। तर कोणत्या अटींवर कोर्टाने प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केलाय पाहुयात। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन त्याला देण्यात आला। चौकशीला बोलवतील तेव्हा हजर राहावं लागणार आहे। फिर्यादी आणि साक्षीदारांना धमकी द्यायची नाही या अटी कोर्टाने घालून दिलेल्या आहेत। 50,000चा जो काय जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्यावेळेला त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे। अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे। 60 दिवसाचा जो मॅन्डेटरी पिरियड आहे ज्याच्यामध्ये तपास पूर्ण करणं आवश्यक आहे ते 60 दिवस अजून व्हायचे आहे। अशा पार्श्वभूमीवर जामीन दिला नसता तरी चाललं असतं असं एक प्रकरण होतं। कोणत्या अटींवर जामीन झाला असेल त्या सगळ्या अटींचं पालन त्यांनी केलं पाहिजे। त्यांनी एका जरी अटींचं पालन केलं नाही तरी त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर आता राजकारण देखील चांगलंच तापलंय। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेले आहेत त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत। मुख्यमंत्री त्यांचे एवढे जवळचे आवडते असल्यामुळे हे सगळे राज्यात चालू आहे। म्हणजे ह्याच्यातून एक महत्त्वाचा मेसेज त्यांनी देशाला दिलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकता, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करू शकता, तुम्ही सगळ्यांचा अपमान करू शकता महापुरुषांचा, आणि भाजपचं सरकार असेल तर सगळं काही चालू शकतं। शेवटी कोर्टाने जामीन दिल्यावर मी कोर्टावर टीका कशी करेल? फक्त वकिलांनी योग्य बाजू मांडली की नाही सरकारी तेवढं तपासल्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकेल। पण कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयावर जर मी टीका टिप्पणी करणं मला वाटतं काही योग्य नाही। फक्त हे बघावं लागेल की सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना कुठे हयगय केलेली नसावी। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचा अभिमान आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी अनुद्गार काढले तर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळते आणि नेमका तोच गुन्हा प्रशांत कोरटकरने केलाय। आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे आणि त्यानंतर जामीनही मंजूर झालाय। त्यामुळे यापुढे पुन्हा अशी चूक कोरटकरने करू नये अशी सद्बुद्धी त्याला मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।